आपण आज विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. त्यातील पहिली कसोटी आहे 3ची कसोटी. तर आता आपण 3ची कसोटी पाहूया. यासाठी मी इथं काही संख्या लिहिल्या आहेत पहा. 405, 1213 आणि 774. तर काय करायचं आहे पहा. आपण इथं एक एक संख्या घेऊयात. पहिली संख्या आहे 405. तर या संख्येतील अंकांची बेरीज करूयात आपण. 4 अधिक 0 अधिक 5 किती येईल पहा. 4 अधिक 0 अधिक 5 किती. 4 आणि 5 आलेले आहे 9. तर 9ला 3ने भाग जातो का पहा. 9 हे 3च्या पाड्यामध्ये आहेत. म्हणजेच काय 405 या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार. आता पुढची संख्या आहे 1213. आता या ही संख्येतील अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 3 पहा किती येते बेरीज. 1 आणि 2 3, 4, 4 आणि 3 7. 7 या संख्येला 3ने भाग जातो का. नाही जात. म्हणजेच 1213ला 3ने भाग जाणार नाही. पुढची संख्या आहे 774. अंकांची बेरीज करूयात. 7 अधिक 7 अधिक 4 किती येईल पहा. 7 आणि 7 14, 14 आणि 4 18. तर 3च्या पाड्यामध्ये 18 आहेत का पहा. किंवा 18ला 3ने भाग जाईल का. हो 3 संग 18 आहे. त्यामुळे काय आहे 774 या संख्येलाही 3ने भाग जाणार. तर अशा प्रकारे आपण 3ची कसोटी इथं पाहिलेली आहे. तर 3ची कसोटी काय पाहिली आपण. 3ची कसोटी कशी ओळखायची आहे. 3ने भाग जातो हे कसं ओळखणार. संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. बघा आपण संख्या ज्या आहेत 405 त्यातील अंकांची बेरीज केलेली आहे. त्यानंतर 1213 यामध्ये पण अंकांची बेरीज आहे. 774 या संख्येमध्ये सुद्धा अंकांची बेरीज 18 आलेली आहे. आणि मग ह्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. लक्षात राहील का. संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्याला 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येलाही 3ने भाग जातो.